नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। उद्या आषाढी एकादशी आहे। तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आता आषाढी एकादशी म्हणल्यावर दोन्ही वेळेला उपवास असतो, मग वेगळं काय करायचं हा प्रश्न असतो। तर आज आपण स्पेशल आषाढी एकादशी निमित्त छानपैकी ना एक थाळीची रेसिपी केलेली आहे। त्यात काय काय करायचंय किंवा काय काय आहे ते आपण बघूया। उपवासाच्या सांबारसाठी ना आपल्याला काही भाज्या उकडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी पाव वाटी बटाटा किंवा अगदी छोटा बटाटा आपण ना असे थोडेसे मीडियम तुकडे करून घेतलेले आहेत। पाव वाटी काकडी, आता काकडी नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। पाव वाटी लाल भोपळा, ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकून आहे ना एक शिट्टी आपण काढून घेऊन भाज्या शिजवून घेऊयात। आपण आता उपवासाचा सांबार आहे ना फोडणीला टाकतोय। एका कढईत मी एक पळी तेल टाकले, त्यात आता 1 चमचा जिरे टाकून घेऊ, 3 ते 4 आमसूल, 2 वाळलेल्या लाल मिरच्या त्याचे तुकडे करून टाकलेत मी। आता हे सगळं ना मिक्स करून घेऊया। आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, आपण आहे ना दाण्याची जी पेस्ट केली होती त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे, सो तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आता या ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया। आता या भाज्या आहेत ना फोडणीमध्ये मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया। भाज्या आपण परतून घेतल्यात, त्यात आता चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा गूळ आणि आपण मिक्सरमधून केलेली पेस्ट। आता मी ना ह्याच्यात 1 ते 1.5 वाटी पाणी पण टाकणार आहे, कारण कसं आहे ना की सांबार थोडासा पातळ असतो, तरी पण तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकलं तरी चालू शकेल। आपण ना गॅसची फ्लेम आहे ना स्लो ठेवलेली आहे, म्हणजे अगदी लो ठेवलेली आहे। आता आपण सांबार छानपैकी उकळून घेऊयात। सांबारला मस्त उकळी आली आहेत, आता त्यात ना आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करूयात। तर अशा पद्धतीने उपवासाचा सांबार तयार आहे आपला। काकडी आणि कोथिंबीरीची हिरवी चटणी करायची आपल्याला, त्यासाठी छोटा मिक्सर घेतलाय। अर्धी वाटी ओलं खोबरं घेऊया, अर्धी वाटी कोथिंबीर, कोथिंबीर कोणी खात नसेल उपवासाला तर स्किप केली तरी चालेल, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता, छोटा तुकडा आल्याचा, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, 1 ते 2 चमचे दही, 1 ते 2 चमचे पाणी। आणि आता आपण ही चटणी ना छानपैकी बारीक वाटून घेऊया। मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चटणीची। मस्त अशी ना काकडीची हिरवी चटणी तयार झालेली आहे। आपण याला फोडणी देणार नाही, म्हणजे आवश्यकता नाही, पण तुम्हाला वाटली तर जिऱ्याची फोडणी तुम्ही देऊ शकता। उपवासाच्या मेदूवड्यासाठी ना आपल्याला एका मिक्सरमध्ये पीठ करायचं आहे, तर त्यात आपण 1 बाउल वरई टाकून घेऊया, 2 चमचे साबुदाणा, आणि आता हा बारीक रवाळ असं या पद्धतीने आपण छानपैकी याची पावडर करून घेऊयात। मिक्सरमधनं ना आपण असं छानपैकी रवाळ असं पीठ करून घेतलेलं आहे। मेदूवड्याचं पीठ करण्यासाठी आपण एका कढईत ना 2 बाउल पाणी टाकून घेऊया। ज्या बाउलने आपण भगर म्हणजेच वरई घेतली होती तेच बाउल यूज करायचे आहेत। त्यात आता अगदी बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे किसून घेतलेलं आलं, 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तेल, अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कोणी कोथिंबीर खात नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आता हे पाणी थोडंसं गरम होऊ देत। आता पाण्याला ना थोडीशी उकळी यायला चालू झालेलं आहे। आता आपण हे जे मिक्सरमध्ये भगर आणि साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ते टाकून घेऊया, आणि हे लगेच हलवायचं, म्हणजे काय होतं की गुठळ्या होत नाहीत ह्याच्या। आपण हे छानपैकी आता ह्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर काय करायचंय, एक 4 ते 5 मिनिटं आहे ना झाकण ठेवून मस्तपैकी बारीक गॅसवर वाफ काढून घ्यायची। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ छान शिजलंय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ गार करून घेऊया। एका बाउलमध्ये आपण ना मेदूवड्याचं मिक्सचर काढून गार करून घेतलेलं आहे।
त्यात आता एक मोठा बटाटा आपण आहे ना उकडून किसून घेतलेला आहे आणि आता आपण हे छानपैकी ना मळून घेऊयात मिश्रण. आता पीठ मळताना ना हे थोडंसं तुम्हाला जर चिकट वाटलं तर अगदी एखादा चमचा पाणी ना हातावर घेऊन मग परत मळायला चालू केलं तरी चालेल. आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता थोडंसं आपल्याला ग्रीस करावं लागेल तेलाने. 1 चमचा तेल टाकून आपण छानपैकी परत एकदा मळून घेऊया. आपण तेल ग्रीस करून आहे ना मेदूवड्याचं पीठ छानपैकी परत मळून घेतलेलं आहे. आता आपण पिठाचे आहे ना मेदूवडे करून घ्यायचे. त्यासाठी मी हाताला तेल थोडंसं ग्रीस केलेलं आहे. आता छोटासा लिंबावडा आपण गोळा घेऊया. आपण ना लिंबावडा गोळा घेतलेला होता आणि असं मीडियम कटलेट सारखा आकार दिलाय त्याला. आता मध्ये होल करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सगळे मेदूवडे तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सगळे मेदूवडे ना छान थापून घेतलेले आहेत आणि त्याला असा शेप पण दिलाय. आता आपण ते तळायला घेऊयात. तेल तापलेलं आहे आणि आता आपण ना मेदूवडे तळून घेऊया. आता मी याच्यात 3 मेदूवडे टाकलेले आहेत. आपण छानपैकी ना मीडियम गॅसवर तळून घेऊया. आता 3 मिनिटांनंतर आपण ना हे उलटून घेऊया. आता थोडासा कलर चेंज झालाय. आपण 3 मिनिटं भाजून घेतले होते. दुसऱ्या साईडने आता परत आपण छानपैकी ना लाल कलरवर आपण तळून घेऊया. आपले वडे इतके छान तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय कलर पण. पीठ शिजल्यामुळे ना वडे तळायला अजिबात वेळ लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ना कुरकुरीत सुद्धा होतात. आता आपण हे वडे सगळे काढून घेऊयात एका टिश्यू पेपरवर आणि अशा पद्धतीने आपण बाकी सगळे वडे तळून घेऊयात. आपला वडा खूप खुसखुशीत झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते आणि तोडूनही दाखवते की आतून पण इतका छान, आतून पण इतका मस्त तळला गेलाय, कच्चा नाहीये. आपण पीठ शिजवून घेतल्यामुळे ना कमी वेळात तळला जातो. आपण आता उपवासाच्या थाळीसाठी ना पापड तळून घेऊया. हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहेत. पापड तळून झालाय. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जय हरी विठ्ठल. तर फ्रेंड्स, आषाढी एकादशी निमित्त आपली थाळी तयार आहे. आपण त्यात काय काय केलंय बघूया. छानपैकी उपवासाचे मेदूवडे केलेले आहेत. छान झणझणीत असं उपवासाचं सांबार केलंय. त्याबरोबर आपण डाळिंब दिले, डाळिंबाचे दाणे, दही, काकडीची हिरवी चटणी आणि तळलेला पापड. अशा पद्धतीने मस्त आपली उपवासाची थाळी तयार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजच्या थाळीची रेसिपी? आहे ना मस्त आणि वेगळी सुद्धा आहे. आता श्रावण पण सुरू होणार आहे. सो प्रत्येकाचे उपवास असतात. त्यावेळेला सुद्धा तुम्ही या रेसिपीज करून बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्या आधी सुद्धा ना उपवासाच्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत. सो त्या सगळ्या ह्याच्या लिंक्स मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. सो त्या पण तुम्ही जर चेक केल्या नसतील तर नक्की चेक करा आणि आजच्या रेसिपी पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.